DJI Osmo Pocket 3 बोलतो त्याला. सो मी DSLR कॅमेरा सर्च केला त्यावेळेस 200D कॅननचा. उदाहरणार्थ असं कसं दिसतं, म्हणजे व्लॉगिंग करणार असल्या दोघांपैकी सिलेक्ट करा. आतापर्यंत जे व्हिडिओ केलेत त्यासाठी कोणते कोणते कॅमेरे यूज केलेत आणि मी आता सध्या व्हिडिओ शूट करण्यासाठी कोणते कॅमेरे वापरतो. नमस्कार मंडळी, मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. यूट्यूब करिअरबद्दल मी एक छोटासा व्हिडिओ केलेला. त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी बोललोय आणि एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की त्या व्हिडिओला छान रिस्पॉन्स तुम्ही दिलात. हा टॉपिक थोडासा वेगळा आपल्या चॅनलचा सोडून, पण याच्यावरती व्हिडिओ सिरीज करावी असं मला खूप अगोदरपासून वाटत होतं. आज पण मी जो टॉपिक निवडला ना, तो बऱ्याच वेळेस माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये विचारलेला प्रश्नच निवडलाय. मी आता 7 वर्ष यूट्यूब करतोय. जवळपास एक 1500-1600च्या वरती व्हिडिओ बनवलेत आणि लॉंग फॉर्मॅटमध्ये व्हिडिओ बनवलेत. लॉंग फॉर्मॅटमध्ये व्हिडिओ एवढे म्हणजे करायला खूप सारा त्यासाठी डेडिकेशन लागतं आणि मी ते केले. आता थोडेसे व्हिडिओ कमी झालेत, परंतु कारण की व्यवसायात मी बिझी झालोय. परंतु तुम्हाला गाईड करणं हे आता एक मोटिव्ह ठरवलंय की यातनं मला सुद्धा आनंद मिळते. भले त्याला व्ह्यूज कमी येतील, हळूहळू त्या प्रकारचा ऑडियन्स तयार होईल आणि बरेच मंडळींपर्यंत आपले हे व्हिडिओ पोहोचतील. आजचा टॉपिक असा आहे की मी आतापर्यंत जे व्हिडिओ केलेत त्यासाठी कोणते कोणते कॅमेरे यूज केलेत आणि मी आता सध्या व्हिडिओ शूट करण्यासाठी कोणते कॅमेरे वापरतो. हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे की बऱ्याच जणांचं असतं की मी व्हिडिओ चॅनल सुरू करतो यूट्यूब, तर त्यासाठी मला कॅमेरा कुठला घ्यायला लागतील, तो कॅमेरा घेतला तर मला चांगला रिझल्ट येईल किंवा ह्या कॅमेऱ्याने चांगलं शूटिंग होतं. सो असे असंख्य प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये असतात. आता बऱ्याच जणांना यूट्यूबवरती एक ॲज अ करिअर म्हणून किंवा एक संधी म्हणून एक ट्राय करणार असाल तर तुम्हाला हा पहिला प्रश्न पडतो की मी कशातनं शूट करू. सुरुवातीला 2019 मध्ये मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा माझ्यासुद्धा डोक्यात होतं खूप की आपण चांगला DSLR घेऊया आणि ही सुरुवातीला नवीन चॅनल कोण पण खोलतं ना तेव्हा असंच येतं की पहिली मी सगळी तयारी करेन, कॅमेरा घेईन, माईक घेईन, ट्रायपॉड घेईन आणि मग चालू करायचं. पण जेव्हा प्रत्यक्षात ॲक्शन घ्यायची वेळ येते ना तेव्हा आपण असं विचार करतो, थोडासा आपण असं वाटतं की अरे यार लोक बघतील माझ्याकडे. ह्या गोष्टी 100% येतात, पण घ्यायच्या अगोदर अशी एक्साइटमेंट असते ना की अरे आम्ही कॅमेरा ऑर्डर केलाय, येतोय, उद्यापासून करणार. पण रिअलिटीमध्ये आपल्याकडे ज्या वस्तू येतात ना तेव्हा आपण त्याचा काहीच उपयोग करत नाही. अगदी सुरुवातीला मी 2019ला स्टार्ट केलं ना व्हिडिओ बनवायला, तेव्हा सगळ्यात पहिला माझ्याकडे विवो आणि रिअलमीचा फोन होता. त्या दोन्ही फोनने मी व्हिडिओ बनवायचो. सेल्फी स्टिक यायची रेडवाली, त्याने मी व्हिडिओ केलेले आहे सुरुवातीचे. माईक येतो बोयाचा वायरवाला, लेपल माईक बोलतात त्याला, तो यूज करून मी व्हिडिओ केलेले. तर ते मला वाटतं महिनाभर वगैरे केले असतील. नंतर मला असं वाटायला लागलं की यार मला आता कॅमेरा घेतला पाहिजे. सगळ्यात पहिला ब्लॉगिंग हा प्रकार तेव्हा नवीन सुरू झालेला ना. मग स्टार्टिंगला तुम्हाला सांगतो ना, मी व्हिडिओ कोणाचे बघायला लागलो होतो. मुंबईकर निखिल, बायकर्स वगैरे होते ना, त्या टायमाला खूप ट्रेंड चालला होता. ते लोक जास्त करून DSLR कॅमेरे वापरायचे. सो मी DSLR कॅमेरा सर्च केला त्यावेळेस 200D कॅननचा हा खूप फेमस झालेला ब्लॉगिंगसाठी. तोच कॅमेरा असा मोठा, त्याचा लेन्स वगैरे. तो मी सगळ्यात पहिला माझा तो व्हिडिओ आहे. मी तो कॅमेरा घ्यायला गेलेलो ग्रँड सेंट्रल मॉल जो सीवूडला आहे. मी व्हिडिओ सुरू करायला, यूट्यूब सुरू करायला आणि 6 महिन्यातच मला असं वाटत होतं की मी कॅमेरा घेईन आणि आता करेन. कॅमेरा घेतल्यानंतर असं झालं की तो कॅमेरा घेऊन मला बाहेर पब्लिकमध्ये शूट करायचं आहे. कमी व्हिडिओ केलेत मी कॅमेऱ्याने. मगाशी तुम्हाला बोललो ना, एक्साइटमेंट खूप असते आणि आपण घेतल्यावरती रिअलमध्ये सगळं फुस असतं. तसंच झालं मला. म्हणजे मी कॅमेरा घेतला, तो रिअलमध्ये जास्त कुठे शूट केलंच नाही. घरातल्या घरात कुठले रेसिपी व्हिडिओ असेल तर त्याचा वापर केला. पब्लिकमध्ये जो कॅमेरा घेऊन मी शूट करायला गेलो तेव्हा मला समजलं की हा कॅमेरा घेऊन मी जेव्हा शूट करतोय तर माणसं माझ्याकडे बघतायत सगळे. ते जे फिलिंग असतं ना ते म्हणजे एकदम असं चांगलं वाटत नाही आपल्याला. तर माझा दुसरा कॅमेरा तो म्हणजे पहिला मोबाईल, दुसरा माझा DSLR 200D कॅनन. वर्ष व्हायला लागलं आणि हळूहळू माझे व्हिडिओज तेव्हा चालत होते. म्हणजे कमी, तेव्हा 10,000, 5,000, 15,000 असे व्ह्यूज यायला सुरुवात झालेली. कोकणातले व्हिडिओ बनवणारे माझे मित्र, आम्ही असे सगळेजण कॉन्टॅक्टमध्ये आलो आणि आमची ट्रिप मालवणला जायचं ठरलं. त्या अगोदरच 10-15 दिवस अगोदर मी GoPro ऑर्डर केला. त्यावेळेस समजलं मला की GoPro हा कॅमेरा ॲक्शन कॅमेरा आहे आणि त्यातनं आपल्याला शूट करायला बरं पडतं, कॅरी करायला बरं पडतं. सो मी GoPro घेतला. आता माझ्याकडे कॅमेरा कुठला माहिती आहे का? हा माझ्याकडे कॅमेरा सध्या हा आहे GoPro 10. तर मी सगळ्यात पहिला घेतला होता म्हणजे GoPro 7. तो कॅमेरा बऱ्याच जणांनी वापरला. हा GoPro 7 आहे ना, तो बराच चालला पण. आणि माझा GoPro 7 मध्ये माझ्या चॅनलवरती आतापर्यंतचे सगळ्यात जास्त व्हिडिओज आहेत ना GoPro 7 ने केले. तर हा GoPro 10 नंतर घेतला. हा पण घेतला, ह्याच्याने खूप कमीत कमी व्हिडिओ केलेत. हा वर्षासाठी घेतलेला मी, पण तिने पण जास्त व्हिडिओ ह्याच्यावरती केले नाही. छान आहे, कॉम्पॅक्ट आहे. याच्यामध्ये तुम्ही 256 किंवा 512 GB किंवा त्यापेक्षा मोठ्या साईजचं जर तुम्ही मेमरी कार्ड याच्यामध्ये ठेवाल तर त्यामुळे तुम्ही 15-20 व्हिडिओ पण शूट करू शकता याच्यामध्ये. खूप छान आहे. मी गावी जेव्हा लॉकडाऊनमध्ये होतो ना तेव्हा जास्तीत जास्त व्हिडिओ ह्यानेच केलेले आहेत. रफ अँड टफ, उघडलं बटन दाबला की आहे ते ॲक्शनमध्ये जे काय आहे ते सगळं शूट व्हायचं. आणि गावाला अशा कॅमेऱ्याचीच गरज आहे. त्याच्यामध्ये नॅचरल लुक, रिअल लुक दिसतं. निसर्गातले व्हिडिओ, डोंगरातले, रानातले, गावाकडचे व्हिडिओ आहेत ते खूप भारी येतात. हा GoPro कॅमेरा आता GoPro 13, 14 पर्यंत आलेत. सो तुम्ही ते यूज करू शकता. तर GoPro हा बेस्ट आहे ब्लॉगिंगसाठी. मी ह्याच्यातनं सगळ्यात म्हणजे 50% पेक्षा जास्त व्हिडिओ
व्हिडिओ आहे गोप्रोने केलेले आहेत. आता आपण DSLR आणखीन वेगळा घ्यावा. तो माझा DSLR खराब झाला 200D नंतर माझ्या डोक्यात आलं परत चांगला कॅमेरा घ्यावा. त्यामुळे मिररलेस कॅमेरा माझा त्यानंतरचा सेकंड DSLR कॅमेरा तो म्हणजे M50, कॅननचा M50. मी मिररलेस कॅमेरा घेतला होता. तो त्यावेळेस कॅमेरा बरेच जण घेत होते आणि मिररलेस मध्ये तो कॅमेरा ट्रेंडिंगला होता. सो मी तो सुद्धा घेतला. पण त्या कॅमेऱ्याने सुद्धा मी जास्त शूट नाही केलं. रेसिपी वगैरे शूट केले घरातले, कारण त्या रेसिपी व्हिडिओ खूप चालत होते आणि तो खूप छान कॅमेरा होता. पण मी तो जास्त नाही, 6 महिने वापरला. नंतर मला वाटायला लागलं की ह्याची काही गरज नाही. सो मी तो परत जिथून घेतला होता तिथेच तो परत रिसेल केला. तसे त्या दुसऱ्या माझ्या DSLR कॅमेऱ्याची स्टोरी आहे. नंतर मग आयफोनची खूप हवा झाली होती. म्हणजे आयफोन सगळे करत होते. आयफोनने सगळे शूट करत होते. बरेच जण ब्लॉगर्स, मोठे मोठे ब्लॉगर्स पण सुद्धा आयफोनने शूट करत होते. तर मग मी तेव्हा शिफ्ट झालो आयफोनवरती. तर आयफोन माझा सगळ्यात पहिला, तो खास करून व्हिडिओ शूटिंगसाठीच मी घेतलेला, ह्या यूट्यूबच्या व्हिडिओसाठीच. 13 Pro Max त्या मोबाईलने सुद्धा मी खूप व्हिडिओ केले. गावचे व्हिडिओ तर पाण्यात पण, म्हणजे थोड्या असं ओलसर जागे किंवा पावसामध्ये पण बऱ्याच वेळेस आपण यूज करू शकतो. त्यातनं क्लॅरिटी पण चांगलीच होती आणि DSLR सारखंच त्याचा म्हणजे रिझल्ट होता. त्याच्यातनं मी खूप सारे व्हिडिओ केले. मला वाटतं 2-2.5 वर्ष 21-22च्या ह्या सालामध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ मी आयफोनने केले. नंतर मग तो फोन बंद होता सारखा म्हणून मी नंतर अजून एक आयफोन घेतला, iPhone 15, बेसिक iPhone 15 फक्त. सो आत्ता पण माझ्याकडे हा कॅमेरा आहे iPhone 15. तर ह्या कॅमेऱ्याने सुद्धा मी खूप सारे व्हिडिओ केलेले आहेत. हा iPhone 15 आहे 512 GB आणि ह्याच्यामध्ये मी खूप सारे व्हिडिओ ह्याच्यामध्ये पण केलेले आहेत. पण असं असतं ना, कुठलं पण गॅजेट घ्या तुम्ही, जेव्हा जास्त वेळ त्याला वापरता ना, नंतर मग त्याच्यामधला इंटरेस्ट कमी जातो आणि आपल्याला असं वाटतं काहीतरी नवीन घ्यायला पाहिजे. मी आत्ता सध्या वापरतोय ना, तर माझ्याकडे आहे DJIचा Pocket 3. तुम्हाला गिम्बल पण त्यामध्ये असतं आणि सगळं ते तुम्हाला दाखवतो मी. त्यावर त्याचं शूट करतोय, कॅमेराने शूट करतो. तो बऱ्याच वेळेस आपण हातामध्ये घेऊन आपण शूट करतो मोबाईलने. एकदम इझी आहे. कन्व्हेंट तुम्ही असा फिरवला की पुढचं असं केलं की आपल्या साईडचं असं शूट होतं. हे तुमचं करता करता तुम्हाला सवय होऊन जाईल. पण हा एक छोटासा माझ्यासोबत तिकडे मी हा ट्रायपॉड वापरतो जो आहे. तर मी हा युलांजीचा घेतला होता. युलांजीचा आहे. हे पण वर्ष तसंच आहे. खूप चांगला चालला, टिकला पण मस्त. 2-3 वर्ष आता वापरतोय मी. तर ह्याला असं थोडंसं वरती केला की इकडे मस्त आपला कॅमेराचा सेटअप होतो. आणि जर तुमच्याकडे वायरलेस माईक असेल तो इथे लावायचा आणि त्याने तुम्ही शूटिंग करायला सुरुवात. असं नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. असं छानपैकी मस्त मी यातनं शूट खूप सारे व्हिडिओ केलेले आहेत. असे गावाकडचे व्हिडिओ वगैरे, रानात गेलेलो, खाजनामध्ये गेल्यानंतरचे असे छान छान व्हिडिओ मी ह्या आयफोनने शूट केलेले आहेत. ह्याच्यापेक्षा मी जास्त व्हिडिओ 13 Pro Maxने असेच केलेले आहेत. तेव्हा पण हाच माझा ट्रायपॉड होता. बाईकवरती पण ह्याला बसवून असं लावून फिट करून ह्याच्यातनं बाईकवरती पण 2-3 व्हिडिओ केले आहेत. खूप भारी क्लॅरिटी येते वाईड अँगलमध्ये. व्लॉगिंग करणार असेल ह्या दोघांपैकी सिलेक्ट करा तुम्ही. रफ अँड टफ फटाफट भरपूर सारे व्हिडिओ बनवाल, जे की तुम्ही DSLR घेऊन सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा कॅरी करायचं आहे ते सगळं, हे सगळ्यात बेस्ट आहे माझ्या मते तरी. आता ज्याच्यावरून शूट करतोय तो माझा Pocket 3 DJIचा, त्याने ते दाखवतो की कसा आहे तो. तर बघताय मंडळी, हा माझ्याकडे आहे DJIचा Pocket 3. ब्लॉगिंग करणारे, ट्रॅव्हलर्स, व्हिडिओ बनवणारे, ट्रॅव्हल कंटेंट क्रिएटर हा वापरतात. तर मी हा वापरायला सुरुवात केला आहे. तर ह्याच्यातनं पण शूटिंग एकदम भारी येतं. तुम्हाला हा फ्लिप केल्यावरती असा पण दिसतो. हे गिम्बलसारखा फिरतो तो वरचा कॅमेरा, हे बघा असं स्मूथमध्ये मस्त फिरतो. तर तुम्ही ह्याला ट्रॅक करू पण शकता. तुम्हाला हवं असेल ते फ्रंट बॅक असा तो पाठीपुढे पण होतो. आणि तुम्हाला असं मोठ्या स्क्रीनमध्ये होतं असं पण बघता येतं. तुम्हाला समोर दिसतं तुम्हाला कसं बोलताय काय वगैरे. तर बेस्ट आहे. म्हणजे मी हा जेव्हापासून घेतला ना, मला याचा फीडबॅक खूप भारी आहे. ह्याला माईक पण असं सोबतच मिळतो, विदाऊट माईक पण मिळतो. DJI Osmo Pocket 3 बोलतो त्याला. तर याच्या वाटल्यास मी लिंक पण देईन व्हिडिओच्या साईडला. तर बेस्ट आहे हा. 65-70,000 पर्यंत येतो. तर DJIचा ॲक्शन कॅमेरा पण एक येतो. जसा हा GoProचा आहे तसा DJIचे ॲक्शन कॅमेरे पण येतात. बेस्ट आहेत. तुम्ही एक तर GoPro घ्या किंवा DJI घ्या. मी तर मग DJIचे बेस्ट आता सगळे कॅमेरे येत आहेत. आणि माझ्याकडे अजून एक वस्तू आहे, ती म्हणजे ड्रोन. तो पण DJIचाच आहे, DJI 4 Mini Pro. तो सुद्धा मी खूप कमी वापरला आहे. म्हणून असं बोलतो ना, तुम्हाला कुठली गोष्ट इन्व्हेस्ट करण्यापेक्षा तुम्ही पहिलं ते खरोखर गरजेचं आहे ते करणार का तुम्ही, ह्या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग करा. आणि ते घेऊन आपण मग तसंच राहतो पुढं. तुम्हाला मी कशाने शूट करतो, काय करतो हे सगळं दाखवलेलं आहे. तर खूप सारे गॅजेट वगैरे येतात म्हणजे शूटिंगसाठी. आता कॅमेरा DSLR घेतला त्यामध्ये लेन्स येतात. ह्याच्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन आहेत. त्याला आणखीन वरती तुम्ही माईक सुद्धा लावता येतो. खूप सारे
असे आहेत गॅजेट की तुम्ही त्यावरती खर्च केलात तर तुम्हाला तुमचं एक सेटअप अपग्रेड करता येईल. पण मी तर म्हणतो सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टींची एवढी काही गरज नाही. आपल्याकडे जो कुठला फोन असेल, आज त्या सगळ्या फोनमधून 4K ची शूटिंग होते. त्यावेळेस मी 1080 मध्ये शूट करायचो, आता 4K मध्ये मी शूट करतोय. जसं तुम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी कॅमेरा चांगला हवा असं वाटतं, त्यापेक्षा त्यासोबतच तुम्हाला चांगला एक माईक असणं गरजेचं आहे. मी आता माईक वापरतोय. कोण बघायला आपला व्हिडिओ तर प्रॉपरली आपलाच आवाज आला पाहिजे. त्यासाठी चांगला माईक वापरा, एक चांगला ट्रायपॉड घ्या. जिकडे लाईट चांगली असेल, आता काही जण, आता समजा हा लाईट माझ्या समोर नाही आणि मी उलट्या साईडने असं बस, उदाहरणार्थ असं कसं दिसतं, म्हणजे लाईट पण मॅटर करते. आता छोट्या छोट्या गोष्टी ते तुम्ही सुरुवात करा आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात करा. कुठल्या कॅमेऱ्याने शूट करताय हे महत्त्वाचं नाही, तेवढं तुम्ही कुठला टॉपिक निवडलाय, कशावर व्हिडिओ करताय, हा व्हिडिओ बघायला कोण मंडळी आहे, त्यांना काय व्हॅल्यू देणार आहे, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. त्याच्यामुळे ते ठरवा पहिलं की मी कोणासाठी व्हिडिओ बनतोय आणि का बनवतोय, आणि त्यांना ते इम्पॉर्टंट आहे का, त्यांना ते बघायला आवडेल का, आणि तुम्हाला त्यातनं आनंद मिळाला पाहिजे. दुसरी गोष्ट काय आहे, तर मी व्हिडिओ करतोय हे मला त्यातनं आनंद मिळतो आहे की मी जे केलं आहे, शिकलं आहे, ते तुमच्यापर्यंत मी सांगतो आहे. आणि आपले व्हिडिओ बघतात पण त्यांचे ऑलरेडी चॅनल असतील, सो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा, तुम्ही आपले हे व्हिडिओ बघून इन्स्पायर झाला असाल किंवा तुम्हाला सुद्धा वाटलं असेल चॅनल सुरू करायला पाहिजे. कमेंट करून जरूर सांगा. खूप सारे मंडळी असतील की त्यांनी आपलं सगळं बघून त्यांनी सुद्धा चॅनल सुरू केले, आज चांगल्या प्रकारे ते ग्रो झालेत, स्वतःचं काहीतरी सेटअप केलं आहे, व्यवसाय करत आहेत, ते त्यावरती मार्केटिंग करत आहेत. असं कोण आहे का? असेल तर नक्की सांगा. मला खूप आनंद होईल की यार आपले व्हिडिओ बघून कोण नाही कोणतरी मार्गदर्शन घेऊन काहीतरी करतोय. बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, बऱ्याच लोकांना अजून बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत. पण तर चला, या नोटवरती हा व्हिडिओ थांबवतोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला छोटासा नक्की सांगा. ही माहिती कशी वाटली, आवडली असल्यास जरूर लाईक करा आणि तुम्हाला ऑल दी बेस्ट. बाय, सी यू, टेक केअर.